जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। बऱ्याच महिलांना लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये हा हप्ता मिळाला नाही। तर आता या अर्जाच्या छानन्या सुरू झाल्या असून बऱ्याच महिलांचे नाव हे वगळण्यात सुद्धा आले आहेत। तर मग आता यामध्ये काही क्रायटेरिया राज्य सरकारने तयार केला असून याबद्दल एक महत्त्वाचं परिपत्रक सुद्धा राज्य सरकारने जारी केलं आहे। तेच परिपत्रक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 साठी पात्रता, अर्ज छाननी प्रक्रिया, अपात्रतेची कारणं आणि ताज्या सरकारी सूचनांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर एक ताजं उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत। पुण्यातील नंदनी ताई शेतकरी कुटुंबातील 25 वर्षीय तरुणी गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नोंदणी केली होती, परंतु त्यांच्या बँक खात्यात आलेल्या प्रत्येक हप्त्याची त्यांच्या लहान भावाच्या शिक्षणाला आधार मिळाला। पण यावर्षी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज हा अपात्र ठरला, कारण त्यांना माहीत नव्हतं की या योजनेत काही नवीन नियम व पात्रतेच्या अटी ह्या बदललेल्या आहेत। तर आता अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आज आपण योजनेची पात्रता, अपात्रतेची कारणं, छाननी प्रक्रिया आणि नवीन सरकारी मार्गदर्शक सूचना एकाच ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर सर्वप्रथम आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे हे समजून घेऊया। तर ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे। पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात। महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनानुसार 2025 मध्ये काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत। ते नियम आता आपण पाहूया। तर सर्वप्रथम पात्रता व अपात्रतेची मुख्य कारणं हे आपण पाहूया। तर पहिलं कारण म्हणजे वयाची अट आहे। नारी शक्ती दूत व वेब पोर्टल लाभार्थी 30/9/2024 रोजी 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक। वय पूर्ण नसेल तर त्यांचे अर्ज हे अपात्र करण्यात आले आहेत। आर्थिक स्थिती आणि 1/4/2024 रोजी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांचे अर्ज सुद्धा हे अपात्र करण्यात आले आहेत। तर तिसरा मुद्दा, एकाच कुटुंबातील लाभ। एका कुटुंबात एकच अविवाहित आणि एकच अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर आधीच 2 महिलांनी लाभ घेतला असेल तर तिसरी महिला आपोआप त्या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहेत। जसं की उदाहरणार्थ आपण सासू किंवा सून किंवा 2 बहिणी दोघी लाभ घेत असेल तर अर्जदार हा अपात्र होईल। आणि पाचवा मुद्दा हा इतर योजना। लाभार्थी जर स्थायी अपंगत्व, वृद्धापकाळ, एकल महिला व बालविकास विभागाच्या इतर योजनेमधून लाभ घेत असेल तर पात्रतेवर त्यांचा परिणाम होऊ शकतो आणि त्यांचा अर्ज हा अपात्र होणार आहे। तर आता महाराष्ट्रातील आकडेवारी, महिला व बालविकास मंत्रालय 2024च्या आकडेवारी जर पाहिली तर एकूण लाभार्थी 1.2 कोटी महिला लाभार्थी आहेत आणि वार्षिक अर्थसहाय्य 21,600 कोटी आहेत। तर सर्वाधिक लाभ घेणारा जिल्हा हा पुणे, म्हणजे 6.5 लाख महिला तिथल्या लाभ घेत आहेत। अपात्र अर्जाचे प्रमाण 8.4%। याचं मुख्य कारण वय आणि उत्पन्नाची मर्यादा। तर आता अर्ज छाननी प्रक्रिया, यामध्ये अर्ज छाननी प्रक्रिया कशी आहे ते पाहूया। तर पहिला मुद्दा हा जिल्हा स्तरावर अर्जांचे संगणकीकृत परीक्षण, कुटुंबातील सदस्यांची पडताळणी, रेशन कार्ड व आधारशी लिंक। तिसरा मुद्दा उत्पन्न व वय तपासणी आणि चौथा मुद्दा अपात्र लाभार्थ्यांना SMS पोर्टलद्वारे हे कळवले जाणार आहेत। तर आता यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्हाला तुमचे नाव रेशन कार्डात योग्य प्रकारे नोंदवले आहे का याची खात्री करणे। वयाचे पुरावे जसे की जन्मदाखला, आधार हा अपडेट ठेवा। उत्पन्न प्रमाणपत्र वेळेवर नूतनीकरण करा। कुटुंबातील सदस्य आधीच लाभ घेत आहेत का हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। आणि याचा निष्कर्ष म्हणजे असा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची पायरी आहे, पण पात्रतेच्या अटी वेळोवेळी बदलत असल्यामुळं लाभ घेणारी सरकारी सूचनांचे पालन अत्यावश्यक आहे। आणि नंदनी ताईसारख्या परिस्थिती टाळायची असेल तर तुम्ही आजच तुमच्या पात्रतेची खात्री करणं गरजेचं आहे। मग आता तुमचंही 1500 रुपये मिळाले नाही का? तुमचे लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये बंद झालेत का? तुम्ही या निकषामध्ये बसला आहात का? किंवा तुम्ही अपात्र झाला असाल परंतु तुमचं अर्ज हे पात्रतेमध्ये आहेत आणि तुमचे 1500 रुपये हे बंद करण्यात आलेत, तर मित्रांनो काळजी करू नका। आपण मागच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण अपडेट माहिती दिलेली आहे, ज्याची लिंक मी आय बटनासुद्धा ठेवली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रोसेस चेक करू शकता। आणि तुम्ही पात्र असून अपात्र जर झाला असाल तर महिला व बालविकास ऑफिसमध्ये किंवा तुमच्या नजीकच्या आशा वर्कर यांच्याकडं तुमची संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून तुम्ही तुमचे 1500 रुपये पुन्हा नव्याने सुरू करू शकता। तर मित्रांनो
आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. तुमचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद झालेत का हे सुद्धा कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून ठेवा.